शुक्रनीती आहे, त्याच्यामध्ये परीख दुर्ग. शुक्रनीतीमध्ये प्रत्येक नीतिशास्त्रामध्ये, अशी म्हटलं तसं, प्रत्येक नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टींचे, अनेक दुर्गांचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये परीख दुर्ग आहे, परिघ दुर्ग आहे, वनदुर्ग आहे, धान्वदुर्ग आहे, जलदुर्ग आहे, गिरिदुर्ग आहे, सैन्य दुर्ग आणि सहाय्य दुर्ग, असे 8 प्रकार तो सांगतो. चालुक्य राजा, तो तिसरा सोमेश्वर म्हणून आहे, तो 1100 म्हणजे 12व्या शतकामध्ये 1151 मध्ये रचलेला जो त्याचा मानसोल्लास नावाचा ग्रंथ आहे, किंवा अभिलाषितार्थ चिंतामणी नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये तो 9 प्रकारच्या दुर्गांचे वर्णन करतो, उल्लेख करतो. आकाश भैरव कल्पतरू नावाचा जो ग्रंथ आहे, त्याच्यात फक्त गिरिदुर्गांचे 8 प्रकार त्यांनी सांगितले आहेत, बाकी दुर्गांचे नाही. डोंगरावरच्या दुर्गांचे 8 प्रकार आहेत. नारद शिल्पशास्त्र आहे, त्याच्यामध्ये दुर्गांचे वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि वाहिनीदुर्ग आणि युद्धदुर्ग असे 5 प्रकार नमूद केलेले आहेत. ही उदाहरणं आहेत. प्रत्येक शास्त्र तुम्हाला दुर्ग हा विषय नेमकेपणानं वर्णन करून सांगत असतं. मानसार शिल्पशास्त्र आहे, त्या शिल्पशास्त्रामध्ये गिरिदुर्ग, वनदुर्ग, रथदुर्ग, देवदुर्ग, पंकदुर्ग, जलदुर्ग आणि मिश्रदुर्ग असे 7 प्रकार सांगतो. मयमत नावाचा शिल्पशास्त्रावरचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तोही 7 प्रकारचे दुर्ग तुम्हाला सांगत असतो. तो म्हणतो गिरिदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, जलदुर्ग, पंकदुर्ग, इरिणदुर्ग, दैवतदुर्ग आणि मिश्रदुर्ग असे तो 7 प्रकार वेगळे. थोडीशी व्हेरिएशन्स आहेत, त्या त्या कालखंडामधले ती वैशिष्ट्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. विश्वकर्मा वास्तुशास्त्र आहे, ते 12 प्रकारच्या दुर्गांचं वर्णन करतं. मुक्तिकल्पतरू आहे, त्याच्यामध्ये कृत्रिम आणि अकृत्रिम असे दुर्गांचे 2 भागामध्ये वर्गीकरण होत आहे. आणि पुढे नदी दुर्ग आहे, जलदुर्ग आहे, गिरिदुर्ग आहे, वनदुर्ग आणि मिश्रदुर्ग असे दुर्गांचे 5 प्रकार ते मुक्तिकल्पतरू तुम्हाला सांगतं. शिल्पशास्त्राचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी टर्म्स आहेत, शब्द आहेत वैशिष्ट्यपूर्ण. म्हणजे शिल्पशास्त्र सांगतं की 5 घटक मिळून दुर्गांची निर्मिती होते. त्याच्यामध्ये वप्र आहे, प्राकार आहे, परिखा आहे, अट्टालक आहे आणि गोपूर असे हे 5 घटक आहेत. वप्र म्हणजे मातीचा उंचवटा. मातीचा उंचवटा दुर्गात असणं, ज्याला आपण बालेकिल्ला म्हणतो, दुर्गातला सगळ्यात उंच असलेला भाग. शेवटची लढाई बालेकिल्ल्यात होती किंवा बालेकिल्ल्याभोवती होते. बालेकिल्ला ताब्यात आला म्हणजे गड ताब्यात आला असं मानलं जातं. गडाचे दरवाजे म्हणजे गिरिदुर्गांचे दरवाजे हे नेहमी लोलेगल्ला असतात, बालेकिल्ले उंचावर असतात. शेवटची हातगाईची जी लढाई असते ती बालेकिल्ल्याभोवती किंवा बालेकिल्ल्यात होते. तर वपर म्हणजे मातीचा उंचवटा बालेकिल्ल्यासाठी असलेला. मग असे मी म्हटलं की खंदक खणून जी माती उरते, सपाट ग्राउंड असेल तर तिथे मुद्दाम मातीचा उंचवटा ते माती वापरून करतात आणि बालेकिल्ला तयार केला जातो. नैसर्गिक उंचवटा असेल तर प्रश्नच येईल. वप्र म्हणजे मातीचा उंचवणं, प्राकार म्हणजे तटबंदी, तटबंदी किंवा भिंत, परिखा म्हणजे खंदक, अट्टालक म्हणजे बुरुज आणि गोपुर म्हणजे प्रवेशद्वार किंवा प्रतोल असं त्याला दुसरं एक नाव आहे. स्मृती करणारा म्हणजे स्मृतिकार मनू जो आहे तो म्हणतो की 1,000 योधयती. किल्ल्याचं वर्णन करताना, दुर्गाचं वर्णन करताना तो काय करतो की दुर्गमगिरी म्हणजे दुर्गगिरी किती कठीण असतो किंवा आक्रमणाला कठीण आणि सांभाळायला सोपा असा गिरिदुर्गांचं वैशिष्ट्य आहे. तर म्हणून म्हणतो की 1,000 योधयती प्राकारस्थो धनुर्धरा. म्हणजे दुर्गामध्ये प्राकारावर असलेला एक धनुर्धर 100 लोकांना आवरतो बाहेरच्या शत्रूला. आणि असे 100 दशसहस्राणी असे 100 जर असतील तुमच्याकडे धनुर्धर तटाच्या आड लपलेले, तर ते दशसहस्राणी तस्मात दुर्गो विधीयते. तर ही माणसं 10,000 सैन्य जरी चालून आलं तरी हे 100 जण त्यांना पुरे पडतात. हा गिरिदुर्गांचा असलेला फायदा. यथा दुर्गाश्रितान नेतान हिंसंती शत्रवः तथा हरयो न हिंसंती नृपम दुर्ग समाश्रितम. याचा सगळा अर्थ काय आहे की तटबंदीच्या आश्रयाला जर मी म्हटलं तसं
दुसऱ्या अर्ध्या श्लोकाचा अर्थ आहे की ज्याप्रमाणे दुर्गात आश्रयास आलेल्या जी श्वापदं असतात त्यांना शिकाऱ्यापासून संरक्षण मिळतं, तसं दुर्गाच्या आश्रयाला आलेला राजा हा शत्रूपासून सुरक्षित असतो. मध्ययुग जे आहे, मेडिव्हल पिरियड जो आहे भारताचा, हा मेडिव्हल पिरियड हा निरनिराळ्या विख्यात राजघराण्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गुप्त आहेत, वर्धन आहेत, पाल आहेत, चालुक्य आहेत, राष्ट्रकूट आहेत, शिलाहार आहेत, यादव आहेत, चोल आहेत, पांड्य आहेत, चेर आहेत, पल्लव आहेत, गंग आहेत. ही सगळी राजघराण्यांनी भारतावर मध्ययुगामध्ये राज्य केलेली आहे. शेकडो वर्ष राज्य केलेली आहे. हे मध्ययुगाचं मी म्हणतोय, मेडिव्हल पिरियड 6व्या-5व्या शतकापासून जो सुरू होतो तो. भारतीय इतिहासामध्ये हर्षापर्यंत प्राचीन काळ संपतो, त्याच्यानंतर मध्ययुग सुरू होतं. हर्षाच्या नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे गुप्त साम्राज्य जे सुरू झालं तिथपासून. तर ह्या सगळ्यांच्या शासन काळामध्ये दुर्गांची विपुल रचना झालेली आहे भारतामध्ये. म्हणजे शिवछत्रपती राजा हा आपण अनन्यसाधारण राज्यकर्ता म्हणून त्या व्यक्तीकडे आपण पाहतो. शिवछत्रपतींनी किती दुर्ग निर्माण केले हाताच्या बोटावर मोजण्या एवढे असं आपण खात्रीने म्हणू शकतो. सभासद बखरीत म्हणतो की हजरतीस 360 किल्ले आहेत. म्हणजे राजांच्या मालकीचे, हजरतीस म्हणजे शिवछत्रपतींच्या मालकीचे 350 किल्ले आहेत. आणि तो जंत्री देतो, नावं देतो. त्याच्यात तो काही नावं देतो की जे राजांनी निर्माण केले, जे दक्षिणेमध्ये होते. दक्षिणेमध्ये दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला जवळजवळ 80 किल्ले शिवछत्रपतींनी जिंकले होते, कर्नाटक, तामिळनाडू या भागामध्ये. सगळं म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की शिवछत्रपतींनी जर हाताच्या बोटावर मोजण्याएवढे किल्ले जर बांधलेले आहेत, तर मग हजरतीस 350 किल्ले आहेत ती असं जेव्हा सभासद म्हणतो बखरीमध्ये, तर मग राहिले हे 350 किल्ले आले कुठून, कोणी रचले? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर आत्ता मी जी राजकुळांची नावं घेतली त्या लोकांनी सातवाहनांच्या पासून रचलेले दुर्ग आहेत. या सगळ्या शासन काळांच्या मध्ये मध्ययुगामध्ये दुर्गांची विपुल रचना झालेली तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये गिरिदुर्गांच्या रचनेवर जास्त भर दिला गेला, कारण ते सांभाळायला सोपे असतात आणि शत्रूसाठी आक्रमण करण्यासाठी ते अत्यंत कठीण असतात. हो आहेच की. म्हणजे सह्याद्रीतल्या गिरिदुर्गांकडे जर पाहिलं तर समुद्र सपाटीपासून 4 आणि 4,500 फूट उंचीवर 2,500-3,000 फुटाचा चढ चढून जायचं आणि ती ढाली तलवारी पेलत जायचं, शस्त्रास्त्र घेऊन जायचं, श्वास थांबून मग तिथे युद्ध करायचं. श्वास थांबून म्हणजे दम खाऊन. हे किती कठीण होतं. परत वरून एखादा गोफणमुंडा आला की ती फायरिंग रेंज झाली, त्याच्या पुढे पाऊल टाकत नाही तुम्ही. तुमच्याकडे मग काही असलं, बंदुका असतील किंवा अजून काही असेल, पण आक्रमण करणं कठीण आहे. त्याच्यामुळे गिरिदुर्गांची विपुल रचना मध्ययुगात झालेली तुम्हाला दिसते. महाराष्ट्रातले सगळे गिरिदुर्ग हे या कालखंडात बनलेले आहेत. दुर्ग उंचीवर असतो, त्याच्यामुळे यू आर ऑलवेज ॲट एन ॲडव्हान्टेज. तुम्हाला लांबून शत्रूच्या हालचाली कळतात, त्याचा लागणारा वेळ तुम्हाला अंदाज बांधता येतो, तुम्हाला तुमची तयारी करता येते, शिबंदी सज्ज करायला तुमच्याकडे हाताशी वेळ असतो. कारण येणारा जो शत्रू आहे तो कठीण प्रदेशातून येतोय. अरण्य आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, हे सगळं ओलांडून तो मार्ग काढत येणार, वेढा घालणार आणि त्यातून श्वास सावरला की मग तो दुर्गाच्या चढावर पाय घालणार. हे सगळं होईपर्यंत त्याच्यामध्ये हिंमत किती शिल्लक राहत असेल की ह्या गोष्टी इतक्या कालापव्यय करणाऱ्या आहेत, वेळ खाणाऱ्या आहेत, की दुर्गांच्या वर असलेली जी फौज आहे ती तयारच आहे तुमच्यासाठी. त्यांना फार काही करायचं नाही धावा. मैदानी प्रदेशातले जे मध्ययुगीन दुर्ग आहेत, हे सगळे दुर्ग बहुतेक नद्यांच्या म्हणा, जलस्रोतांच्या काठावर बांधलेले आहेत.
नद्या फिरवलेल्या आहेत काही. पाण्याचा पुरवठा दुर्गासाठी असणं हे महत्त्वाचं आहे, ऑब्वियस आहे. आणि ते पाणी हे नैसर्गिक खंदकाचं काम करतंय पुन्हा. म्हणजे तेवढी बाजू सेफ झाली आहे तुमच्यासाठी, सुरक्षित झाली आहे दुर्गाची. उस्मानाबादचा नळदुर्ग आहे, प्रसिद्ध आहे, परिंडा आहे, ही या प्रकारच्या दुर्गाची उत्तम उदाहरणं आहेत. हे स्त्रोत नाही सापडले तुम्हाला, नद्या सापडल्या नाहीत, पण ती जागा क्रिटिकल आहे, त्या जागेवर दुर्ग असणं गरजेचं आहे. तर मग तिथेही दुर्ग रचले जात होते. देवगिरीसारखा उत्तम दुर्ग आहे, मध्ययुगातला सर्वोत्कृष्ट दुर्ग. म्हणजे दुर्गांची उत्तम लक्षणं जी आहेत ती देवगिरीमध्ये आहेत. मग एक टेकडी आहे, मग ती टेकडी त्यांनी घेतली, टेकडीमध्ये घेतली, टेकडी तासली चारही बाजूने, तिथे बालेकिल्ला बनवला. आणि जे शहर होतं त्या शहराभोवती तटबंदी घालून लोकांनाही आत घेतलं गेलं. देवगिरीच्या बाबतीत तिथे यादवांनी राजधानी जी बदलली त्याच्यामागे धार्मिक कारणं होती. कारणं असतात, उगाच राजधानी बदलत नाही. सिन्नरची राजधानी उचलून तुम्ही देवगिरीला जेव्हा घेऊन येता, ह्या टेम्पल सिटीज होत्या आणि त्या टेम्पल सिटीजमुळे तिथे प्रवाशांचा आणि पैशांचा प्रचंड ओघ होता की जेणेकरून राजधानी तिथे न्यावी असं राज्यकर्त्यांना वाटावं. याचं देवगिरी हे एक उत्तम उदाहरण आहे. तर तो एक टिपिकल दुर्ग आहे देवगिरीचा. त्या कालखंडामध्ये गिरिदुर्ग रचण्याचं एक वेगळं शास्त्र निर्माण झालेलं तुम्हाला दिसतंय मध्ययुगामध्ये. मैलोन मैल धावणारी तटबंदी, वेगवेगळ्या पातळीवरची, वेगवेगळ्या लेवल्सवर खाली असलेली, माऱ्यासाठी योजलेले तटबंदीमधले वेगवेगळ्या जंग्यांचे प्रकार. म्हणजे काही सिंगल जंगी असते की एका वेळी एक माणूस, पण मल्टिपल अँगल्स असलेल्या अशा जंग्यांचे. तुमच्या आपला सातारकडचा जो वसंतगड आहे, वसंतगडावर त्या प्रकारच्या जंग्या आहेत की एकच बाहेरनं दिसताना 3 जंग्या दिसत आहेत, पण एक माणूस त्या 3ही जंग्या कंट्रोल करू शकतो, कारण त्याच्यासमोरच्या जो चरा असतो त्या फटीमधून त्याला 3 बाजूला 3 अँगल्स दिलेले असतात. तर या प्रकारच्या जंग्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. महाद्वारावर असलेले जे खिळे आहेत, टिपिकली जी महाद्वारं जमिनीवरच्या दुर्गावर असतात की जिथे हत्ती येऊन धडका देतील, तोडतील, तर ते खिळे ही सगळी मध्ययुगीन दुर्गांची वैशिष्ट्ये आहेत. या पद्धतीचं दुहेरी तिहेरी तटबंदीचं बांधकाम तुम्हाला गोवळकोंड्याला दिसतं, बेदरला दिसतं, देवगिरीला दिसतं, वेल्लोर, जिंजी या दुर्गांच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल. ही अनेक दुर्ग असतील, मी केवळ ही काही उदाहरणं दाखल असलेली नावं सांगतो. गोवळकोंडा आणि बिदर आणि वेल्लोर हे भूदुर्ग आहे, जमिनीवर असलेले दुर्ग आहे, सपाटीवर असलेले दुर्ग आहे. तर झिंजी आहे, देवगिरी आहे, हे गिरिदुर्ग आहे. प्रचंड उंचीचे आणि रुंदीचे तट, त्यांना मजबूती देणारे, त्या तटबंदीला मजबूती देणारे ठराविक अंतरावर असलेले बुरुज, महाद्वारांची दुहेरी बांधणी, पेअर्समध्ये महाद्वार आहे, जोडी आहे महाद्वारांची, त्या महाद्वारांचे असलेले सर्पाकार असलेले प्रवेश मार्ग, सरळ जो अप्रोच पूर्वी जे भूदुर्गांच्या दिसतं तुम्हाला, म्हणजे चाकणचा किल्ला तुम्ही पहा की दार ओपन आहे, समोर आहे, 2 बाजूला 2 बुरुज आहेत. देवगिरीचा दरवाजा कसा आहे, तर हे तुम्हाला जाणवतं. तटबंदीच्या वर ते कमलदलाच्या आकाराचं जे अलंकरण असतं त्या प्रकारचं अलंकरण, ते परकोट, दारावर असलेले नक्षीदार शिल्पपट्ट जे असतात ते, भागदार असलेल्या कमानी, दाराखिडक्यांचे नक्षीदार आणि अलंकृत चौकटी, डेकोरेटिव्ह फसाड्स असतात ती, ही सगळी मध्ययुगीन दुर्गांची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या अगोदरच्या प्राचीन कालखंडातले दुर्ग आहेत, म्हणजे चालुक्यांनी रचलेले असतील, सातवाहनांच्या काळामध्ये झालेले असतील, ते अश्मदुर्ग आहे, दगड कापून काढलेला आहे. उत्तम उदाहरणं आहेत तुमच्याकडे. नाणेघाटाच्या तोंडावर असलेले जीवधन आहे, चावंड आहे, हडसर आहे, भैरवगड आहे, माळशेजच्या तोंडावर असलेला, कशा पायऱ्या कापून काढल्या, तर मस्का कापतात तसं कडक कापलेला आहे. नाशिकच्या रस्त्यावरचे सगळे दुर्ग, नाशिक आणि जुन्नर ही सातवाहन काळातली प्रमुख नगरं आहेत.
ऐश्वर्य संपन्न नगर आहे. व्यापारी मार्गावर असलेली शहर आहे. त्यांच्या रक्षणासाठी या सगळ्या दुर्गांची निर्मिती आहे. भंडारदुर्ग आहे, ब्रह्मगिरी आहे, अंजनेरी आहे, हरिहर आहे. हा सगळा प्रकार या बाजूला तुमच्या इथे अलंगमदन कुलंगच्या गडांची रांग आहे. या सगळ्या दुर्गांच्या रांगा ही प्राचीन काळाची आहे. अजिंठा सातमाळा रांगेसारखी जी रांग आहे ती चालुक्यांच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. त्यांची रचना पहा तुम्ही. कोथळीगड आहे, पेठचा किल्ला आपण ज्याला म्हणतो तो. कोथळीगड चालुक्यात आहे. त्यांच्या कोथळीगडावरची जी गुहा आहे ती चालुक्यकालीन आहे. भीमाशंकरच्या अरण्यातून जाणारा घाटमार्ग जो आहे, प्राचीन घाटवाट जी आहे, व्यापारी मार्ग जो आहे, त्याच्या संरक्षणासाठी पदरगड आहे. ही जी दुर्गांचे हे जे पुंज आहेत, ही क्लस्टर्स आहेत, ही या मार्गांच्या रक्षणासाठी असलेली आहे. तर हे सगळं म्हणजे मध्ययुगाशी आपण बोलत होतो तर चालुक्यांची म्हणा, राष्ट्रकूटांची म्हणा, शिलाहारांची, यादवांची, बहामनींची आणि नंतरच्या ज्या पाचही शाया झाल्या, म्हणजे आदिलशाही असेल, इमादशाही असेल, बेरीजशाही असेल, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, या ज्या पाची शाह्या आहेत, या पाची शाह्यांचे जे दुर्ग आहेत, राजधान्या आहेत, त्या या प्रकारच्या अलंकरणाने, या प्रकारच्या पद्धतीने मढलेल्या तुम्हाला दिसतात. औसा नावाचा किल्ला आहे, त्याचं प्रवेशद्वार जर तुम्ही पाहिलं तर इतकं सुंदर आहे, सज्जे काढलेले आहेत बाहेर ते. पाण्याची मुबलकता हे उत्तम जलव्यवस्थापनाचं जे लक्षण असतं ते तुम्हाला मध्ययुगामध्ये डिटेल त्याचा विकास झालेला दिसतोय प्राचीन दुर्गांच्या पेक्षा. म्हणजे ते पाणी ॲक्सेस कसं करायचं, ते साठवायचं कसं, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ह्याच्यामध्ये दिसतात, मध्ययुगामध्ये दिसतात. जेव्हा आपण दुर्गांचा विचार करतो, दुर्ग या विषयाचा विचार करतो, त्यावेळेला मी म्हटलं मगाशी तसं की हे जे इंद्रधनुष्य आहे, ह्या इंद्रधनुष्याचं जे शेवटचं टोक आहे, हे शेवटचं टोक जो शिवछत्रपती राजा तुमचा आमचा आवडता म्हणा, लाडका म्हणा, तर ते वारसा हा जो 11,000 वर्षांपूर्वीचा वारसा आहे नाही का, जेरिको सिटीपासून चालत आलेला हा जो वारसा आहे तो शिवछत्रपतींच्या पर्यंत येऊन शेवटी थांबलेला आहे. दुर्ग हा विषय घेऊन अखंड राज्य उभं करणारा, काही नसताना, तुमच्या आमच्या हातामध्ये काही नसताना, हा जगाच्या इतिहासातला एकुलता एक राजा आहे. 12 वर्षाचं ते मूल आईचा हात धरून जेव्हा पुण्यात आलं तेव्हा जहागिरीचा मोकासदार म्हणून ते आलेलं. मोकासदार म्हणजे रफली म्हटलं तर केअरटेकर म्हणूया किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी वडिलांची घेऊन आलाय की मी जहागिरीचे देखभाल करणारा आहे, मालक म्हणून नाही. मोकासदार म्हणून ते मूल आलंय. 12 वर्षाचं पिटुकलं आहे. तुमची आमची मुलं तेव्हा 10वीची परीक्षा त्याची तयारी करत असतात. तर हे सगळं पुण्याची जहागिरीत तो आलाय. जहागीर कशी आहे वडिलांची, तर जाळून भस्म केलेली, राख केलेली आहे त्या जहागिरीची आदिलशहाच्या सरदारांनी, रायारावांनी. 36 खेडी आजूबाजूला असलेली, महसुलासाठी असलेली अशी ती जहागीर. पुणे हे त्याचं हेडक्वार्टर्स, पुणे सुबा प्रांत. ही अशा जहागिरीत ते मूल आलं 12व्या वर्षी आईचा हात धरून. 15व्या वर्षी त्यानं पहिला किल्ला जिंकलेला आहे, राजगड तोरण्याची जोडी. 30 मार्चचं पत्र आहे 1645 सालचं की मुरुंब देवाचा डोंगर राजगड असे नाव करून बलकावला आहे. – 1645 ते 1674 राज्याभिषेक. 29 वर्षाचं करिअर ग्राफ म्हणूया आपण. सभासद म्हणतोय राज्याभिषेकाच्या वेळेला 1360 गेले आहेत.
29 वर्षाच्या करिअरची ही इतिश्री आहे. असं जहागीर सुरुवातीला जिची राख रांगोळी झालेली आहे, त्या जहागिरीमध्ये पहार उलटी ठोकलेली आहे, त्याला फुटकी कवडी लटकवलेली आहे, तुटलेली वाहन लावलेली. हे प्रतीक आहे. आणि या प्रतीकाचा अर्थ काय आहे? जिथे हे असं केलेलं असतं त्या प्रतीकाचा अर्थ असा आहे की या जागेची मसणवट झाली, इथे आता परत कसबा उभा राहणार नाही, इथे वस्ती होणार नाही. हे त्याचं अर्थ आहे. अशा मसणवटीत येऊन त्या माणसाने आणि त्या आईने ह्या राज्य उभं करण्याला पाया घातलेला आहे. त्या मायलेकरांनी सोन्याचा नांगर लावून त्यांनी ती मसणवट पुन्हा नांगवली. देव बसवला तिथे कसब्याचा गणपती. आणि ओंकाराने सुरुवात केलेली आहे राज्याला. मी आत्ता म्हटलं 29 वर्षाच्या करिअर ग्राफमध्ये हा माणूस काय काय करतोय. आपण पेन्शनचा हिशोब घालत असतो. कावेरी तीरापासून म्हणजे साल्हेरी ऐवंतापासून, आज्ञापत्राचं माध्यम म्हणतात की साल्हेरी ऐवंतापासून जिंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादन. काहीच नव्हतं. फिनिक्सची गोष्ट आहे युरोपियन पुराणामध्ये. राखेतून उभा राहणारा पक्षी आमचा शिवाजी राजा फिनिक्सच होता. शून्यातून त्याने तो सबंध राज्य उभं केलेलं आहे. काही नव्हतं, पैसा नव्हता, मनुष्यबळ नव्हतं, स्वकीयांचं पाठबळ नव्हतं. 500 वेडी माणसं तुटक्या तलवारी घेऊन त्याच्या मागे उभी राहिली की पोरा तू करतोयस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत, करू. हे पहिल्या हजारभर सैन्याचं सुरुवातीची पुरंदरची जी लढाई आहे ती. आणि राजा दक्षिण दिग्विजयाला जातोय 1678 साली, 1676 साली. 2.5 लाख पगारी सैन्य घेऊन तो माणूस दक्षिण दिग्विजयाला गेलाय. पुन्हा 29 वर्षाचं करिअर. 2 लाख घोडदळ, 1 लाख पायदळ इतकं सैन्य या कालखंडामध्ये उभं केलेलं. हे कशाच्या ताकदीवर झालं? हे केवळ दुर्गांच्यामुळे शक्य झालं. निष्पक्षपणे जर तुम्ही विचार कराल तर शिवछत्रपतींच्या आयुष्यातला दुर्ग हा भाग जर तुम्ही काढून टाकला तर तिथे शून्य दिसतं तुम्हाला. प्रत्येक लढाई, प्रत्येक हालचाल, प्रत्येक पाऊल त्यांनी दुर्ग पाठीशी घेऊन घातलेलं तुम्हाला दिसतं. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर सातवाहनांच्या नंतर वाकाटक होते, त्रैकुटक होते, आभीर होते, चालुक्य होते, राष्ट्रकूट होते, शिलाहार होते, यादव होते. या सगळ्या माणसांनी सह्याद्रीमध्ये गिरिदुर्गांच्या रचना केलेल्या आहेत. अनादी काळापासून हा पर्वत सप्तकुल पर्वतांच्या पैकी असलेला एक पर्वत आपली उत्तुंग शिखरं घेऊन, विक्राळ दऱ्या घेऊन उभा आहे. जी संस्कृती या सबंध कालखंडामध्ये हळूहळू प्रगल्भ होत गेली, मग त्या संस्कृतीने जसं जसं त्यांना सुचलं तसं ह्या राकट पुरुषाच्या अंगावर लेणी, दुर्ग यांच्या रचना करायला, या मोठ्या या कुलपर्वताला त्यांनी अंगडी टोपडी घालायला सुरुवात केलेली तुम्हाला दिसते. ज्यांनी नवीन नवीन दुर्ग रचले त्या सगळ्या राजवटी इथल्या आहेत. बाहेरनं जे नंतर आले 13व्या शतकाच्या नंतर, या सगळ्या राजवटींनी गिरिदुर्गांच्या रचना केल्या का? माझ्या मते नाही. त्यांनी होते ते दुर्ग त्यांच्या जोळीत फळ पडतात तसे पडलेले, प्रतिकारच झाले नाही. अशा अवस्थेमध्ये त्यांनी मग काही जे काही करायला लागतं, रिपेअर्स असतील, ॲडिशन्स असतील, डिलिशन्स, हे सगळं त्यांनी केलं. नवीन दुर्गांची निर्मिती त्यांनी केली नाही डोंगरामध्ये. हे सगळे दुर्ग
त्यांनी जे काही नवीन रचले ते बिदरसारखे, कल्याणीसारखे, नळदुर्ग परिंड्यासारखे उत्तम भूदुर्गांच्या निर्मिती या मुसलमानी बादशाहांनी केलेल्या तुम्हाला आढळतात. 13व्या शतकामध्ये ही माणसं इथे आलीत महाराष्ट्रामध्ये, दक्षिणेमध्ये, आणि नंतरच्या 100-1 वर्षामध्ये ती सबंध दक्षिणेमध्ये पसरलेली आहेत मदुरईपर्यंत. दख्खनच्या पठारापासून ते पूर्व पश्चिम समुद्रापर्यंत यांनी स्वतःच्या राज्यांचे विस्तार केलेले आहेत. पाशवी अत्याचार म्हणा किंवा पाशवी अंमल म्हणूया त्यांना आपण, तसा अंमल त्यांनी प्रस्थापित केलेला आहे दक्षिण भारतावर. उत्तरेत तर होताच. या सगळ्या गदारोळामध्ये हे दुर्ग सह्याद्रीतलेही त्यांच्या ताब्यात आले, पण जसं व्हायला पाहिजे त्यांचा उपयोग तसा झालेला दिसत नाही. म्हणजे बखरकार म्हणतात, अमात्य म्हणतात त्यांच्या आज्ञापत्रामध्ये की ह्या भागामध्ये पाय घालवायला ती माणसं यायची नाही. वसूल जो असायचा मुलखाचा, तो जे देशमुख देशपांडे असायचे ते खायचे. हे लिहिलेलं. 2000 मिळाले तर 200 द्यायचे दिवाणामध्ये, राहिलेलं त्यांच्याकडे. हा प्रकार सुरू होता कारण ह्या शाह्यांची ह्या कठीण मुलखामध्ये, सह्याद्रीच्या कठीण मुलखात पाय घालायची हिंमत नव्हती. त्यांचे अंमल होते, त्यांचं राज्य होतं, पण तरीही काही दृष्टीने ही माणसं इथे राहणारी, सह्याद्रीच्या कुशीत राहणारी माणसं ही सर्वतंत्र स्वतंत्र म्हणावी अशा बाण्याची आणि अशा मानाची होती. हीच शिवछत्रपतींच्या कामाला, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली तुम्हाला नंतरच्या काळामध्ये दिसत आहेत. सह्याद्रीच्या कण्यावर राहणारी ही जी माणसं आहेत. कारण हा भौगोलिक प्रदेश त्या मुसलमानांच्या मानसिकतेला, परकीयांच्या मानसिकतेला पोषक नव्हता आणि त्यांना त्याची काळजी नव्हती. इतकी त्यांची साम्राज्य वाढलेली होती की ठीक आहे, 50-100 किलोमीटरचा बंदरं त्यांच्या ताब्यात होती. आरमारं नव्हती त्यांच्याकडे. सिद्धी हा त्यांचा सरदार होता आरमाराचा. म्हणजे तुम्ही कल्पना करा. दाभोळसारखं बंदर, गोव्यासारखं बंदर हिरावून घेतलं गेलं आदिलशहाच्या ताब्यातून. म्हणजे त्यांची पोच किती होती याची कल्पना आपण करू शकतो. दुर्गांच्याही बाबतीत आपण दुर्ग हा विषय बोलतो आहोत, पण सामाजिकतेसाठी, मानसिकतेसाठी माणसाच्या कठीण परिसर जो असतो तो किती पोषक असतो हे उत्तम उदाहरण आहे. अवघड प्रदेशात राहणारा माणूस हा चिवट असतो वृत्तीने. जिथे धान्य खिडकीतून बाहेर फेकलं आणि उगवलं अशा प्रदेशात राहणाऱ्या माणसांची मानसिकता आणि कोकणामधल्या कुणब्यांची आणि घाटावरल्या मावळ्यांची, मावळ प्रांतात राहणारे की जिथे रोजचं आयुष्य जगणं खूप कठीण आहे, ऋतू सगळे एक्स्ट्रीम आहेत, तर तुमची मानसिकता तशीच तयार होते. याच मानसिकतेची माणसं शिवछत्रपतींच्या पाठीशी आणि पुढे मागे उभे राहिलेली नंतरच्या कालखंडात दिसत आहेत. कारण ती टफ होती, चिवट होती, झुंजार होती, परिस्थितीशी 2 हात करण्याच्या योग्यतेची होती. 4 खाऊ तर 2 तरी देऊ तुम्हाला ही वृत्ती असलेली माणसं होती. हा भूगोलाने केलेला त्यांच्यावरचा परिणाम होता. भूगोल हा राज्यकर्त्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे. भूगोल इतिहास घडवतो असं म्हणतात, ते शब्दशः खरं आहे. असो, त्याच्यामुळे या राज्यकर्त्यांनी नवीन दुर्ग बांधायच्या भानगडीत पडली नाही ती माणसं सह्याद्रीमध्ये. प्राचीन विचारवंतांनी दुर्गांच्या विषयी जो काही विचार मांडलेला आहे, ती जी विचारांची धारा आहे, विचार नदी आहे, त्या नदीच्या दोन्ही तीरावर या देशाच्या पुत्रांनी रचलेली साम्राज्य दिगंत कीर्तीला पोचली, फाट कीर्ती त्यांना मिळाली. संस्कृतीचे जे प्रवाह आहेत ते निरंतर वाहते राहिले. आधीच्या पिढ्यांनी घेतलेले वसे न सांडता न सवरता पुढल्या पिढ्यांच्या हातात जात राहिले. सुदैवाने, तुमच्या आमच्या सुदैवाने असं आपण म्हणूया, देशाच्या सुदैवाने
सह्याद्री आणि तिथले दुर्ग हा वसा शिवछत्रपतींच्या हातात गेलेला दिसतो. या वसा जो त्यांच्या हातात गेला त्याने देशाचा इतिहास बदलला. अतिशय अस्थिर अशा सामाजिक परिस्थितीमध्ये, दुष्काळाने होरपळलेल्या अकाळ वर्षामध्ये शिवछत्रपतींचा जन्म झालेला आहे 1630ला. थोरला दुष्काळ असं त्या काळात पडलेल्या दुष्काळाला तत्कालीन साहित्यामध्ये वर्णन आलेलं आहे. पण ती अस्थिर समाजस्थिती आणि त्या समाजस्थितीचा दुर्गम भूगोल असं आपण म्हणूया, ह्या अजब रसायनातून हिंदवी स्वराज्याची संकल्पना जन्माला आलेली आहे असं माझं ठाम मत आहे. काळाच्या गरजेतून शिवछत्रपतींच्या असीम भासणाऱ्या कर्तृत्वाचा सह्याद्रीच्या कुशीत जन्म झालेला आहे. एका विशिष्ट अशा सामाजिक परिस्थितीमुळे या सत्तेचं केंद्रीकरण आहे. शिवछत्रपतींनी जे काही स्वप्न उचलून कुठे ठेवू, सह्याद्रीमध्ये ठेवू. दुर्गम डोंगराळ भागामध्ये हे स्वप्न रुजलं, वाढलं आणि मग मध्ययुगीन संकल्पना ज्या होत्या, लष्करी संकल्पना, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे दुर्ग आणि सर्वोत्तम म्हणून जे गणले गेले, ज्याला गिरिदुर्ग असं प्राचीन काळातल्या आचार्यांनी की येशाम ही बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते, दुर्गांचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये गिरिदुर्ग हा सर्वोत्तम प्रकार आहे असं जे काही म्हटलं गेलं, त्या गिरिदुर्गांचा वापर अनिवार्य ठरला. सुरुवातीला अस्थिर होती, कारण पैसे नव्हते, सैन्य नव्हतं, बेभरोशाचं वातावरण होतं. आपण हा हिंमत केली तर आहे, स्टार्टअप्स होते आजच्या भाषेत बोलायचं झालं तर विचारांनी केलेल्या प्रत्येक पावलानंतर नव्या राज्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेली त्या प्रदेशाची निवड ही इतकी अचूक ठरली, ते काळाने दाखवलं. नंतर शिवछत्रपतींनी जर पठारावर कुठेतरी दंगा करायचा, दंगा म्हणजे चांगल्या अर्थाने घ्या तुम्ही, की दंगा करायचा प्रयत्न जर केला असता, हालचाली करायचा प्रयत्न जर केला असता, तर हे स्वप्न पूर्त झालं असतं का, मला नाही वाटत. पण परिस्थिती आणि त्या परिस्थितीला तोंड देणारी माणसं ही ज्या प्रदेशातून आली, त्या प्रदेशात त्यांनी स्वतःचे पाय रोवले. पुढे काय झालं तो इतिहास आहे. ऑफेन्सिव्ह डिफेन्स नावाची एक टर्म आहे मिलिटरीच्या शास्त्रामध्ये, आक्रमणात्मक बचाव. त्या युद्ध पद्धतीला म्हणजे मारायचं आणि निघायचं बाहेर, मारायचं आणि निघायचं. सुरुवातीच्या कालखंडात शिवछत्रपतींनी तेच तत्व अंगीकारलं. गनिमी काव्याचं जे तत्व आहे ते त्या भूगोलाला पोषक होतं, म्हणून ते निवडलं गेलं गुरिला वॉरफेअरचं. पण जेव्हा 50-50 लढायांचा अनुभव कामी आला, त्या अनुभवावर आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर वणीदिंडोरीला दिलेर खानाची 1000 लाखाची फौज अंगावर घेऊन प्रतापराव गुजरांनी आणि मोरोपंत पेशव्यांनी सोडून काढलंच की त्यात पळवलं. ही हिंमत कोणी दिली? ही हिंमत दुर्गांनी दिली. त्या दुर्गांच्या पाठीवर बसून ज्या लढाया खेळल्या गेल्या, त्या लढायांनी ही हिंमत दिलेली तुम्हाला दिसते. ही जी मानसिकता आहे, ह्या मानसिकतेला त्या भूगोलाने अतिशय उत्कृष्ट अशी साथ तुम्हाला दिलेली दिसते आणि त्या जोरावर शिवछत्रपतींचं कार्य हे यशाच्या शिखरावर पोहोचलेलं तुम्हाला आम्हाला दिसतंय. दुर्गांची प्रमुख कार्य काय होती तर राज्य संरक्षण आणि राज्य संवर्धन, ही 2 कार्य आहेत. तिसरं एक कार्याची जोड पुन्हा त्या विलक्षण कौटिल्यापासून जी आलेली आहे, परिवर्धित असते तीर्थे प्रतिपादिनी. म्हणजे याचा उपयोग प्रजेच्या पालनासाठी करायचा. शिवछत्रपतींच्या कालखंडातही तेच झालेलं आहे. मधल्या राजांच्या तर झालेलं आहेच, पण त्यांचे लिखित पुरावे आपल्याकडे नाही आहेत, त्याच्यामुळे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. पण शिवकालातील जी साधनं आहेत, जे त्यांनी दिलेले निवाडे आहेत, त्याच्यावरनं असं दिसतं की परिसरातला आपला जो कोणी दुर्ग असेल
तो त्या दुर्ग त्या परिसरातल्या सबंध कारभारावर लक्ष ठेवून होता. म्हणजे फोर्ट सेंट्रिक राज्यपद्धती ज्याला म्हणतो, दुर्ग केंद्रित राज्यपद्धती. 2 अधिकारी असायचे, एक हवालदार लष्करी असायचा आणि एक मुलकी अधिकारी असायचा. मुलकी कारभारातला जो काही अधिकारी असेल तर तो अधिकारी भोवतालचा म्हणजे दुर्गाचं जे प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्रामध्ये राहून तिथली जी त्या प्रभाव क्षेत्रातली जी गावं आहेत त्या गावातले तंटे बखेडे, त्या गावाचे न्याय निवाडे हा तो अधिकारी सबनीस जो असायचा तो करायचा. वादणाऱ्या 2 पक्षांना जर त्याचं म्हणणं पटलं नाही तर सुभेदार जागेवर असायचा. सुभेदाराचंही नसेल तर शिवछत्रपती जागेवर असायचे. त्या दुर्गाच्या प्रभाव क्षेत्रात येणारी सबंध, त्यांचा जे काही महसूल असायचा, सारा असायचा, हा सगळा जमा करणं ही त्या दुर्गाची जबाबदारी असायची. केंद्रीय सत्ता नंतर यायची पिक्चरमध्ये. हे दुर्ग केंद्रित राज्यपद्धती हे ह्या विचारधारेचं एक वेगळी उत्पत्ती आहे शिवछत्रपतींच्या विचारधारेची. मध्ययुगीन मानसिकता याचं प्रत्यंतर तुम्हाला औरंगजेबाच्या स्वारीत आलेलं दिसतंय. पुन्हा एक आठवण करतोय तुम्हाला की हे सगळं दुर्ग हा विषय घेऊन मी बोलतो. मध्ययुगीन मानसिकता कशी होती? राजा शरण आला, सेनापती युद्धात पडला की लढणारं सैन्य हातातली हत्यारं टाकून शरण जायचं. राजधानी पडली, विषय संपला त्यांच्या दृष्टीने की शत्रू जिंकला. औरंगजेबाच्या स्वारीमध्ये तो मनुष्य 25 म्हणजे आग्र्याच्या घराला कुलूप घालून तो इथे आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, दक्षिणेमध्ये. 25 वर्ष तो माणूस सह्याद्रीच्या दगडावर माथा आपटतोय किल्ले जिंकायला, दुर्ग जिंकायला. बायका, पोरं, खजिना, सैन्य, 6-7 लाखाचं सैन्य घेऊन तो दक्षिणेत उतरलाय की ही जे काही स्वप्न उभं राहिलं इथे हिंदू पदशाहीचं, हे धुळीला मिळवायचं. पहिल्या वर्षात 200-200 वर्ष जिवंत असलेल्या 2 पातशाह्या त्याने लोळवल्या 1682 मध्ये, आदिलशाही आणि कुतुबशाही. राहिलेली 24 वर्ष तो मराठेशाहीशी झुंजत होता. 1689 मध्ये शंभू छत्रपतींचा वध झाला. वाईट पद्धतीने मारलं गेलं, क्रूर पद्धतीने वध झाला. राजधानी रायगड शत्रूच्या ताब्यात गेलेली. मानसिकता कशी होती किंवा जो नेता होता त्यांचा विचार कसा होता याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. काय फरक पडला राजधानी गेली तर? राहिलेले 350 दुर्ग 24 वर्ष झुंजत होते. मुघल पातशहाच्या ताकदीशी, ज्याचं राज्य कंदाहारपासून ते बर्मापर्यंत आणि काश्मीरपासून ते मदुरैपर्यंत पसरलं, इतक्या विशाल प्रदेशावरच्या अधिपतीचं राज्य आणि अशा माणसाशी हे चिमूटभर सैन्य, सेनापती जागेवर नाही, छत्रपती जागेवर नाही, राजारामसाहेब जिंजीला गेलेले आहेत, इथे कोण नाही. प्रत्येक दुर्ग, प्रत्येक किल्ला हा स्वयंपूर्ण युनिट म्हणून झगडतोय. जे काही मिळेल त्याच्यातनं झगडतोय. ही मानसिकता, बदललेली मानसिकता तुम्हाला या युद्धामध्ये दिसते. दुर्ग केंद्रित राज्यपद्धती म्हणजे काय याचं हे लखलखित उदाहरण आहे. हे जर नसतं तर राजधानी पडल्यानंतर सबंध किल्ले शरण आले असते. शिवछत्रपतींचा विश्वास होता तो. शिवछत्रपतींनी त्यांच्या एका पत्रात, औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात उद्गार आहेत त्याचे, मला वाटतं की तुला राज्यावर माझ्या चालू न्यायचे, मला माझ्या रागावर ये. माझे 300 किल्ले आहेत, एक एक किल्ला 1-1 वर्ष लढला तरी माझं राज्य जिंकायला तुला 300 वर्ष लागतील. हा जो विश्वास आहे तो ह्या भन्नाट सह्याद्रीने आणि त्या सह्याद्रीच्या खांद्यावर कुशीमध्ये असलेल्या अद्भुत धिप्पाड दुर्गांनी दिलेला आहे.
तर कौटिल्यापासून आलेला जो विचार आहे, म्हणजे पुन्हा आपण मूळ मुद्द्यावर येऊया, तर कौटिल्यापासून आलेला जो विचार आहे की राज्य संरक्षण आणि राज्य संवर्धन या दोन गोष्टींच्या खेरीज प्रजापालनाचा तिसरा भागही शिवछत्रपतींच्या दुर्गांनी, शिवछत्रपतींनी म्हणजे दुर्गांच्या आश्रयाने पार पाडलेला दिसतो तुम्हाला. हे दुर्गांचं कार्य आहे. हा वारसा त्या विख्यात कौटिल्यापासून चालत आलेला आहे. त्या धुरंधराने त्याने रचलेल्या मगाशी म्हटलं तसं की अलब्ध लब्धार्था लब्धस्य प्रतिपादिनी प्रतिपालस्य परिवर्धिनी आणि परिवर्धितस्य तीर्थे प्रतिपादिनी ह्या सूत्रामध्ये आहे. आणि इतिहास सांगतोय, उपलब्ध साधनं सांगतायत की हे या कार्यामध्ये शिवछत्रपती 100% यशस्वी झाले. ही गंमत आहे. ही लिंक तुम्ही दाखवू शकता, ही लिंक तुम्ही लावू शकता. तो नुसताच वारसा त्यांनी चालवला नाही, तर तो अद्भुत उंचीवर नेऊन ठेवलाय त्यांनी हा वारसा. हे कठीण आहे. राज्याचा नव्हे इतिहास बदलणं हे येरा गबाळायचं काम नाही. एक कल्पना करून पहा तुम्ही की शिवछत्रपती नसते तर भारताचा इतिहास काय झाला असता. कुणीही तर्क करावा, साधार तर्क करावा आणि उत्तर द्यावं. 1717 मध्ये, 1716 किंवा 17 मध्ये रामचंद्रपंत अमात्य नावाच्या एका इसमाने एक छोटंसं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे आज्ञापत्र. ही व्यक्ती कोण आहे? यांचा जन्म 1650 सालचा. 1674 साली जेव्हा राज्याभिषेक झाला शिवछत्रपतींना, तेव्हा हा माणूस अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य या पदावर होता. नंबर 2चं पद, पेशवा आणि नंतरचा अमात्य. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर अमात्य म्हणजे महसूल मंत्री. राज्याचा आर्थिक गाडा नेमका चालेल याचं पाहणारा प्रमुख अधिकारी. 24व्या वर्षी शिवछत्रपतींसारख्या विलक्षण माणसाचा अमात्य होणं हे त्या माणसाचं कर्तृत्व दाखवतं. आणि शिवछत्रपतींची माणसं निवडण्याची जी दैवी त्यांना देणगी होती असंच मी म्हणेन, त्या देणगीचं हे उत्तम उदाहरण आहे. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं आज्ञापत्र नावाचं, तर त्याच्यामध्ये अनेक, म्हणजे त्याच्यामध्ये सावकारांच्या विषयी आहे, त्याच्यामध्ये आरमाराविषयी आहे, तसं त्याच्यामध्ये एक दुर्ग प्रकरण नावाचं एक छोटंसं प्रकरण आहे. तर त्या दुर्ग प्रकरणामध्ये ते म्हणतात की ते छत्रपतींची जेव्हा महती करतात, थोरले महाराजांची, थोरले स्वामी असं ते म्हणतात, की ते म्हणतात की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्गे नसता मोकळा देश परचक्र येताच प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो. आणि देश उद्ध्वस्त झाल्यावर राज्य येसे तरी कोणास मिळाले. याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्गे बांधून तो देश शाश्वत करून घेतला आणि आले संकट दुर्गाश्रयी परिहार केले. पुढे ते म्हणतात, हे गौरवोद्गार आहेत शिवछत्रपतींच्या बाबतीमध्ये, की हे राज्य तरी तीर्थस्वरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश होय, म्हणजे जो देश स्वतःच्या ताब्यात येत नाही, त्या देशी स्थलविशेष पाहून दुर्ग बांधले, तैसे जलदुर्ग बांधले आणि त्यावरून आक्रम करीत करीत सालेरी अहिवंतापासून ते कावेरी तीरापर्यंत, जंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. पुढे ते म्हणतात की पुढे औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन या राज्याशी अतिश्रम केला. विजापूर भागानगरासारखी महासंस्थाने आक्रमिली. संपूर्ण 30-32 वर्षेपर्यंत या राज्याशी, म्हणजे मराठ्यांच्या राज्याशी अतिशय केला, अतिशय श्रम केला. त्या माणसाच्या, म्हणजे औरंगजेबाच्या यत्नास असाध्य ते काय होते. पण पुढे काय म्हणतात ते पहा. पुन्हा आपण जो विषय बोलतोय त्याच्याविषयी ते आहे. परंतु राज्यात दुर्ग होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले.
मग अशी मी म्हटलं होतं की शिवछत्रपतींच्या आयुष्यातनं तुम्ही दुर्ग हा विषय जर बाजूला काढला तर तिथे काहीच कोरी पाटी दिसते. राज्यात अमातेही तेच म्हणतायत की राज्यात दुर्ग होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले आणि पुढे पूर्ववत करावयास वाव झाला. हे जे प्रकरण आहे, हा जो प्रकार आहे, हा अतिशय वेगळा आहे की तीर्थस्वरूप थोरले कैलासवासी स्वामींनी हे राज्य कोणे साहसे आणि कोणे प्रतापे निर्माण केले. 15 वर्षाचे वय असता त्या दिवसापासून तितकेच स्वल्प, मगाशी मी जे म्हटलं की 15व्या वर्षापासून त्यांनी जो काही उद्योग सुरू केला आहे ते अमात्य म्हणतात की शरीर असता, स्वतःचं शरीर, त्याची देखभाल न पाहता अमानुष पराक्रम जे आजवर कोणी केले नाहीत आणि पुढेही कोणाच्याने कल्पवेना ऐसे स्वांगे केले. स्वांगे म्हणजे स्वतः केले. तुम लढो मैं पीछे हूं नाही, स्वतः केले. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. 40,000 पागा, 60,000 शिलेदार, 2 लक्ष पदाती म्हणजे 3 लाख सैन्य, कोट्यावधी खजिना, हे सगळं उत्तम जवाहीर, सकल वस्तू ज्यात संपादिल्या. 96 कुलीचे मराठियांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. धर्मोद्धार करून देव ब्राह्मण संस्थानी स्थापून यजन याजनादी षटकर्म वर्णविभागे चालविली. तस्करादी अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले. हे कुणासाठी असतं? हे प्रजेसाठी असतं, प्रजेच्या सुखासाठी असतं, योगक्षेमासाठी असतं. देश दुर्गादी सैन्यादी बंद म्हणजे सिस्टीम त्यांची नवेच निर्माण करून यकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ हा कळस आहे, ते म्हणतात केवळ नूतन सृष्टीचं निर्माण केलं. औरंगजेबासारखा महाशत्रू स्वप्रतापसागरी निमग्न करून दिगंत विख्यात कीर्ती संपादिली ते राज्य. हे कशामुळे? दुर्गांच्यामुळे, किल्ल्यांच्यामुळे, गडांच्यामुळे. वेळ संपत आलेली आहे, विषय खूप आहे. ओंकारला आणि स्वप्नीलला सांगेन की आज्ञापत्र आणि कौटिल्य ह्याच्यावर 2 लेक्चर्स आपण शक्य झालं तर ठेवूया. डिटेल्ड बोलता येईल दुर्ग या विषयावर, दुर्गाला धरून अर्थात. एक 10 मिनिटात वेळ द्या मला, अजून 10 मिनिटात मी पुढे हे संपवतो. दुर्गाचं स्थळ कसं असेल त्याच्यावरून तिथून सुरुवात होते की दुर्ग बांधायचा तो कुठे बांधायचा, कसा बांधायचा. तर ते म्हणतात आज्ञापत्रामध्ये की दुर्गाचे समीप दुसरा पर्वत दुर्ग समुदायी असू नये. म्हणजे तो एक जिथे दुर्ग बांधायचा तिकडे बाजूबाजूला जवळ अगदी लागून डोंगर असेल तर ती जागा दुर्ग बांधण्यासाठी उपयोगाची नाही. किल्ला समुदायी असू नये. मग आणि तसं असेल तर मग काय करायचं? मग तो जागा सुरुंगाचे आहारी पाडून देऊन गड बांधावा. म्हणजे तिथे तो डोंगर जो आहे तो सुरुंग लावून तो पाडून टाका आणि तिथे तो मोकळा करा. सुरुंगास असाध्य असला म्हणजे सुरुंगाला म्हणजे पर्वत आहे तो, ती काही दगडाची खाण नव्हे. सुरुंगास असाध्य असला तर तोही बांधून मजबूत करा. असे जोडकिल्ल्यांची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे राजमाचीचे आहे, लोहगड विसापूर आहे, सातारच्या बाजूचं चंदनवंदन आहे, अनेक आहेत किल्ले. त्याच्यामुळे हे बांधून घेतलं, मग त्याला इलाज नाही. पुरंदर वज्रगड आहे. तर दुर्गांच्या जागा कशा निवडाव्यात याच्याविषयी आज्ञापत्र तुम्हाला सांगतो. दरवाजाविषयी बोलताना ते फार म्हणजे दुर्गांचे जे भाग आहेत की तटबंदी आहे, बुरुज आहे, दरवाजे आहे, दुर्गाची जागा आहे, तर त्याच्याविषयी आज्ञापत्रामध्ये थेट विवेचन आहे. आणि हे महत्त्वाचं कशासाठी? तर ते शिवकाळाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करतं. तिथे हे जुनं आहे आणि ह्याच्याविषयी आपण का म्हणजे हे
थेट आहे, प्रत्यक्षदर्शी वर्णन आहे. शाही संपल्यानंतर 100 वर्षांनी कोणीतरी लिहिलेलं नाही. तो माणूस अमात्य जे आहेत त्यांनी तीनही म्हणजे वडिलांची राज्य पाहिलेलं आहे, शिवछत्रपतींचं राज्य पाहिलेलं आहे, शंभू छत्रपतींचं राज्य पाहिलेलं आहे आणि राजाराम साहेबांचंही राज्य पाहिलेलं आहे. त्यांनी तिघांच्याही पाहिले. त्याच्यानंतर ताराबाई साहेबांचंही राज्य त्यांनी व्यवहार पाहिलेला आहे. म्हणजे 1700 साली राजाराम साहेब गेले, त्याच्यानंतरचा जो काही काळ, आणि राजाराम साहेब त्याच्या अगोदर जिंजीतच होते जवळजवळ काही वर्ष, तेव्हा राज्य इथे 3 माणसांनी सांभाळलेलं आहे मराठ्यांचं. टॅक्टिकली लिडिंग जे असतं ते रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव आणि ताराबाई राणी साहेब या 3 माणसांनी रक्ताचं पाणी करून स्वराज्य राखलेलं आहे दुर्गांच्या साह्यानं. सेनापती संताजी धनाजी सारखी माणसं ही एवढ्या मुलखामध्ये चौफेर फिरत होती, जागेवर कोण नव्हतं. 8 लाख सैन्य दोन्ही पक्षांचं मिळून सबंध महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक जिंजीपर्यंत पसरलेलं आहे. 25 वर्ष मूल जन्माला येऊन त्याला मुलं होतात एवढा कालखंड आहे हा, 25 वर्षांचा. इतकी वर्ष हिम्मत न हरता धरून ठेवणं हे दुर्गांनी केलेलं आहे शिवछत्रपतींच्या. कठीण आहे पण हे झालेलं आहे. हा जिवंत इतिहास आहे तुमचा आमचा. तर हा इतिहास ज्याने पाहिला, या इतिहासामध्ये ज्याने स्वतःचं योगदान दिलेलं आहे, असा माणूस आज्ञापत्र लिहितो. दुर्ग कुठे असावा, कसा आहे, शिवछत्रपतींची विचार ते स्वतःच्या शब्दात बांधून तुमच्यापुढे समोर ठेवतात. शक्य झालं तुम्हाला तर कधीतरी मुद्दाम ते पुस्तक विकत घ्या. PDF घेऊ नका, विकत घ्या पुस्तक, ते वाचा, त्यातल्या शब्दांचा त्यातल्या वाक्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करा आणि शिवछत्रपतींचं दुर्गविषयक तत्त्वज्ञान जे काही होतं ते किती महत्त्वाचं होतं, त्याचा अर्क काय होता, हे तुम्हाला आज्ञापत्रातलं दुर्ग प्रकरण वाचून कळतं. जसं मी म्हटलं की दुर्ग ह्या विषयाच्या शास्त्राचं हे शेवटचं टोक आहे. फळ पिकून पडतं तसं हे दुर्गशास्त्र परिपक्व झालेलं तुम्हाला शिवछत्रपतींच्या काळामध्ये दिसतं. नंतरच्या कालखंडामध्ये युद्धशास्त्र बदललं, शस्त्र बदलली, त्याच्यामुळे दुर्गांचा जो उपयोग होता, दुर्गांचं जे महत्त्व होतं ते हळूहळू कमी होत गेलं. मोठ्या लांब पल्ल्याच्या तोफा आल्या, शस्त्रांच्या मध्ये सुधारणा झाल्या, बंदुका आल्या, त्याच्यामुळे दुर्गांचं दुर्गमत्व जे होतं ते कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे डोंगरावरचे दुर्ग जमिनीखाली गेलेले तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान दिसतात. फ्रान्सची मॅजेनो लाईन जी आहे, तटबंदी जी आहे, ही जमिनीखाली होती, बंकस केलेली, मैल लांब पसरलेली होती. तो दुर्गच आहे. त्याचा उपयोग झाला की नाही ही पुढची गोष्ट आहे. पण या गोष्टी ह्या किती महत्त्वाच्या आहेत दुर्ग ह्या दृष्टीने, दुर्गशास्त्राच्या दृष्टीने, याचा उहापोह आपण करतो. दुर्गाचे दरवाजे कसे आहेत, ते दरवाजा कसा असावा, ते पहिलंच वाक्य असं आहे की दुर्गास एक दरवाजा थोर ऐब आहे. ऐब म्हणजे दोष. दुर्गास एक दरवाजा करिता गडास 2-3 द्वारे, तैशा चोर दिंड्या असाव्यात, पैकी हमेशाच राबत्याच पाहिजे तेवढ्या ठेवून वरकड दिंड्या चिणून टाकाव्यात. म्हणजे दुर्गाला एक दरवाजा. उत्तम उदाहरण देवगिरीचं आहे. देवगिरीसारखा बळीवंत किल्ला, परंतु एकच द्वार, ते तेवढे रोखलं अल्लाउद्दीन खिलजीने आणि पाडाव झाला. हे अद्भुत आहे हा विचार. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही दुर्ग पाहाल तर तुम्हाला एक दरवाजा दिसणार नाही, तिथे दुसरा दरवाजा असायलाच हवा. दुर्गावर येणारे मार्ग सोपे नसावेत. सोपे असतील तर ते म्हणतात ते मोडून काढा आणि कठीण करा. दुर्ग राखणार कोण आहे? या मातीतली जन्माला आलेली माणसं. त्यांना कडे बिडे सगळं म्हणजे परसंगणात फिरतात,
तशी ती माणसं आजही कड्यावर फिरत असतात. त्यांना ते नवल नाही. त्याच्यामुळे दुर्गांचे आहेत ते जेवढे मोडून म्हणजे चांगल्या वाटा तोडा आणि ते कठीण करा, असं ते त्यांच्या भाष्यामध्ये सांगतात. पैकी म्हणजे ते दुसरं म्हणतात की म्हणजे हे दरवाजे कराच, पण पैकी चोरदिंड्या ज्या आहेत त्यापैकी हमेशाच राबत्याच पाहिजे तेवढ्या ठेवून वरकड दिंड्या चिणून चिणून टाकणं म्हणजे काय, तर पक्कं बांधकाम नाही, नुसतं दगडावर दगड रचून ते बंद करून ठेवायची ती चोरवाट. म्हणजे वेळ येताच मोकळ्या धक्का पडलं की वाट मोकळी झाली. हमेशाच तुम्हाला राबत्याला ज्या हव्यात रोजच्या वापरासाठी तेवढ्या तुम्ही ठेवा. वरकड दिंड्या चिणून टाकाव्यात असं अमात्य म्हणतात. गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी. कलारग्याची झाडी म्हणजे काय, तर गडाच्या भोवताली जो डोंगर आहे त्याच्यावर असलेलं अरण्य, ती कलारग्याची राखणीची झाडी. ते म्हणतात त्याच्यामध्ये वेळ आली तर बंदुके हशम बसवता येतात. म्हणजे शत्रूचा हल्ला येताना पहिली लाट हे हशम जे असतात, सैनिक जे असतात, ते थोपवू शकतात. त्याच्यासाठी ते गडाच्या घेऱ्यातली काठीही कुणास तोडू न द्यावी असं वाक्य आहे. आज जंगलं साफ होत आहेत. पश्चिम घाटाचं मी काल कुठेतरी वाचलं. पश्चिम घाटाचं जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत त्या केरळसारख्या एवढ्याशा चिमूटभर राष्ट्रामध्ये 24 भाग त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात फक्त 4 आहेत. आणि आपण तरीही शिवछत्रपतींचा वारसा सांगतो. त्याच्यातलं जे आरमाराचं प्रकरण आहे ते सगळीकडे तुम्ही पाहता, म्हणजे बोर्ड लावलेले आहेत त्या प्रकरणाचे. प्रत्यक्षात किती येतंय हा दुर्दैवी इतिहास आहे. असो, त्या विषयाकडे आपल्याला वळायचं नाही. पण ह्या पद्धतीचं म्हणजे गडाची राखण करणारी ही जी जंगलं आहेत ती सांभाळून ठेवायची. आरमाराच्या संदर्भात शिवछत्रपतींचा आज्ञा आहे की वठलेलं झाड असेल एखाद्याच्या कुंपणामध्ये, बांधावर असेल, मेलेलं झाड आहे, वठलेलं आहे, जिवंत नाही, ते तोडायचं असेल, त्याचं लाकूड तुम्हाला हवं झालं तरी त्या मालकाची तुम्ही परवानगी घ्या, त्याला पैसे द्या आणि मगच तोडा. शब्द आहे की जसं लेकरू वाढवतो तसं त्या माणसाने ते झाड वाढवलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्या मनाला लागेल, त्याच्या मनाला दुःख होईल असं काहीही तुम्ही करायचं नाही. ही वृत्ती आहे, ही राज्यकर्त्याची वृत्ती आहे. म्हणून तो राज्यकर्ता यशस्वी झाला. दुर्गावरचं पाणी असतं, पाण्याचे जलव्यवस्थापन असतं, तो विषय वेगळा आहे. म्हणजे गडाची मुख्य गरज तो पाणी असं वाक्य आहे. पाणी नसता तो किल्ला बांधायचा असेल तर बांधायचा नाही. भरतगडाचं कोकणातलं प्रकरण आहे की हे इथे पाणी नाही, तो नंतर बांधला गेला. पण मग पाणी नाही तर काय करायचं. आज्ञापत्र म्हणतं की गडा झरा आहे, असे तसे पाणीही पुरते, म्हणून तितकियावरी न विसमता. कारण काय की जुझामध्ये भांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात. म्हणजे जेव्हा लढाया होतात, जेव्हा जूज होतं तेव्हा भांड्यांच्या आवाजाखाली, भांडी म्हणजे काय तर तोफांच्या आवाजाखाली झरे स्वल्प होतात. ती जी पाण्याची चॅनेल्स आहेत खडकामधली, की त्या धक्क्यांनी, त्या धमाक्यांनी पाणी घाबरतं, वाट बदलतं, झरे आणतात. त्याच्यामुळे गडावर जिवंत पाणी आहे म्हणून त्याच्यावर अवलंबून न राहता टाकी तळी खोदावीत. ते टाकी तळ्यातलं पाणी तुम्ही वापरायचं नाही, ते झाकून ठेवायचं. त्यात केर कसपट किमपी पडो देवो नाही असा शब्द आहे. शेवटी त्या पाण्याच्या प्रकरणाच्या शेवटी ते म्हणतात की गडाचे पाणी बहुत जतन राखावे. ऑर्डर दिली आहे की गडाचं पाणी सांभाळून वापरा, पण नुसतं ऑर्डर देऊन तो राजा थांबलाय का. त्याने त्याच्या गडकऱ्यांच्यासाठी, गडावर राहणाऱ्या माणसांच्यासाठी पाण्याची उत्तम सोय केलेली आहे. हाकेच्या अंतरावर तुम्ही आज कुठल्याही 300 वर्ष 350 वर्ष झाली शिवकाळातले गड नांदत्याचे बेवसाऊ होऊन 200-100 वर्ष तर नक्कीच झाली.
आजही तुम्ही गेला मध्ये हाकेच्या अंतरावर तुम्हाला पाण्याचा ठाव सापडतोच. माहिती असेल तर कळतो, शोधलं तरी मिळतो. संस्था हल्ली खूप छान काम करत आहेत. गडाची टाकी जाऊन सांभाळायची, साफ करायची. जीवन आहे ते. म्हणजे प्राचीन काळामध्ये, सातवाहन काळामध्ये ह्याला पूर्तकर्म असं नाव होतं. पुण्याईचं काम आहे ते. पाणी जिवंत राखणं. असो, तर दुर्गावरच्या पाण्याची व्यवस्थित सोय केली जायची. टाकी तळी खोदली जायची. पाणी सांभाळ, पावसाचं पाणी असेल, दुष्काळ पडला तर काय करणार. त्याच्यामुळे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा अधिक असलेलं पाणी शोधलं गेलं जायचं आणि साठवलं जायचं. त्याला जखीरियाचं पाणी, साठवणीचं पाणी असं नाव, असं अमात्यांच्या आज्ञापत्रात नाव आहे. त्याच्या संदर्भात शब्द आहे तो. गडावर दारूखाना असतो. दारूखान्याच्या विषयीचे विवेचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. गडावर इमारती असतात वेगवेगळ्या, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्याविषयी काय करायचं, त्याच्याविषयी आज्ञापत्र सांगतं. गडाचा जो कारभार आहे किंवा शिवकालीन कारभार आहे तो 18 कारखाने म्हणजे फॅक्टरी नव्हे, कारखाने म्हणजे डिपार्टमेंट्स. तर अशा 18 कारखान्यांच्या तो हे होता, डिवाईड केलेला होता. म्हणजे त्याच्यामध्ये खजिना असेल, जवाईरखाना असेल, अंबारखाना असेल, शरबतखाना असेल, तोफखाना असेल, वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून गडाचा कारभार चालायचा. ह्या सगळ्या 18च्या 18 डिपार्टमेंट्स प्रत्येक गडावर असायची का? बहुधा नाही. पण जे मुख्य किल्ले आहेत, मुख्य दुर्ग आहेत, राजगडासारखा असेल, रायगडासारखा असेल, पन्हाळ्यासारखा असेल, की जिथे क्रिटिकल आहे स्वराज्याची राखण करणं, तिथे हे डिपार्टमेंट्स नक्कीच असायला. पण छोटा किल्ला असेल, कर्नाळ्यासारखा किल्ला असेल किंवा माणिकगडासारखा किल्ला असेल, तर तिथे एवढ्या सगळ्यांची काही गरज नाही. तर या प्रकारचं जे आहे. त्याच्यानंतर हे कारखाने जे असायचे ही स्वराज्याची मालकीची. दुसरे 12 महाल असायचे, हे राजाच्या मालकीचे. त्याची वेगळी म्हणजे पोतं आहे, सौदागीर आहे, पालखी आहे, कोठी आहे, इमारत आहे, वहिली आहे. हे असे महाल, ह्या महालांची नावं. हे पुन्हा ही डिपार्टमेंट्स, पण ही राजाच्या मालकीची, त्याच्या योगक्षेमासाठी असलेली. ही सगळीच सगळ्या गडावर नसायची. हे किल्ल्याचं, हे दुर्गाचं ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे म्हणून मी हे बोलतो. राजवाड्याची इमारत कशी करायची, त्याची निगा कशी राखायची. राजा म्हणतो, आज्ञापत्र म्हणतं म्हणजे की राजा गडावर नसेल तो घर त्याचं बंद कुलूप घालून नाही ठेवायचं. तिथे जो गडाचा हवालदार आहे, गडाचा हवालदार म्हणजे मुख्य अधिकारी, त्याने त्या दुर्गात राहायचं, त्या घरात राहायचं राजाच्या. सारवून लिंपून ते व्यवस्थित ठेवायचं. कीडमुंगी होत नाही ना हे पाहायचं. धूप लावायचा, रोजच्या रोज स्वच्छता राखायची. हा राजा तुमच्या आमच्यासारखाच होता. तो स्वतःला वेगळं समजणारा नव्हता. त्याने महाल नाही बांधले. सुरत लुटून 1 कोटी होणांचं संपत्ती घेऊन आला. बायकोसाठी गोटपटल्या नाही केल्या. त्याने सिंधुदुर्ग बांधला त्या पैशांचं. हे कठीण आहे. विचार करणं आणि तो विचार प्रत्यक्षात आणणं, ह्या गोष्टी प्रचंड कठीण आहे. तर हे ॲडमिनिस्ट्रेशन दुर्गाचं हे या पद्धतीचं होतं. म्हणजे दुर्ग हे शक्ती केंद्र आहे, दुर्ग हे सत्ता केंद्र आहे, असा विचार करून हे जे काही राज्याची वीण त्यांनी घातली, ही वीण इतकी, हे विणलेलं राज्य इतकं बलिष्ठ, इतकं चिकट आणि इतकं चिवट ठरलं की औरंगजेबासारखं, म्हणजे सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की कुठला किल्ला तो नाशिक जवळचा, 6 वर्ष लढला तो किल्ला औरंगजेबाच्या ताकदीसमोर. कठीण आहे की. तर हे सगळं म्हणजे जिथे औरंगजेबाच्या वादळासमोर कुतुबशाही, आदिलशाही टिकली नाही, तिथे हे राज्य झगडून 25 वर्ष उभं राहिलं. आणि नुसतं उभं राहिलं नाही, तर नंतरच्या कालखंडामध्ये देशभर पसरलं, देशपादाक्रांत केलं. मानसिकता कशी होती आज्ञापत्राची? आज्ञापत्र म्हणतं की दुर्ग म्हणजे राज्य, गडकोट म्हणजे राज्य, गडकोट म्हणजे राज्याचा पाया, गडकोट म्हणजे अर्थव्यवस्था, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी,
गडकोट म्हणजे सैन्याचं बळ. गडकोट हीच आपली आश्रयस्थान आहे. की गडकोट हेच सुखनिद्रागार. किती छान शब्द आहे. बेडरूम आहे ती, जिथे तुमचा जीव निवांत असतो, शरीर निवांत असतं. तर गडकोट हे सुखनिद्रागार, किंबहुना दुर्ग हेच स्वतःच्या आणि राज्याच्या प्राणसंरक्षणाचं एकमेव साधन आहे, असं प्रत्येक राज्यकर्त्याने सदोदित मनाशी बाळगायला हवं, असं आज्ञापत्र तुम्हाला सांगतं. अधिकाऱ्यांच्या विषयी आज्ञापत्रामध्ये अनेक गोष्टी आहेत की 2 अधिकारी असायचे, हवालदार आणि सबनीस. तर ही माणसं कुटुंबवत्सल असावीत, विश्वासू असावीत, निरंतर उद्योगी असावीत, अलालूची असावीत, लालूच नसणारी असावीत, दिल्या कार्याशी प्रामाणिक असावीत, सगळ्यांना सांभाळून घेऊन स्वामी कार्य निभावणारी असावीत. दुर्ग ही, हे महत्त्वाचं पुन्हा दुर्गांच्या विषयामध्ये, दुर्ग ही धन्याने त्यांच्याजवळ ठेव दिली आहे असं सांभाळून काम करणारी, असं मनी धरून दुर्गांचं जीवापाड रक्षण करणारी, धन्यानं दिलेले जे कायदे कानून आहेत, जो धारा आहे त्याच्यात तिळभरही अंतर पडणार नाही हे पाहणारी, नेमलं काम वेळच्या वेळी करणारी अशीच माणसं असावीत. ट्रान्सफर्स असायच्या त्यांच्या. दर 3 वर्षांनी हवालदार बदलला जायचा, 4 वर्षांनी सबनीसाची बदली व्हायची, 4 वर्षांनी सरनौबत जो असायचा तो बदलला जायचा, 5 वर्षांनी सबनीस आणि कारखानीस बदलले जायचे. या व्यक्ती दुसरीकडे जात तितक्याच तोलामोलाच्या व्यक्ती ह्या किल्ल्याला जायच्या. माझं घर बोरिवलीत आहे, मला बँकची ब्रँच बोरिवलीतच पाहिजे, नाही. तुझं घर बोरिवलीत आहे, तो डोंबिवलीला जायचं कामाला. ह्या पद्धतीचं धारे होते. गडाच्या जवळचा माणूस त्या गडावर कधीही ठेवला जायचा नाही, कारण वेस्टेड इंटरेस्ट तयार होतात. आज होईल हे. नवीन एखादा माणूस अधिकारी आला, राजा त्याच्या स्वतःजवळ 8-10 दिवस ठेवायचा स्वतःच्या परिवारामध्ये, की एक कसा आहे माणूस, राजा कसा आहे हे एकमेकांना कळावं. ही त्याच्या, हे सगळं मी जे बोलतो आहे हे आज्ञापत्रात लिहिलेलं आहे. हे माझ्या मनातलं, याच्यामध्ये एक अक्षरही नाही. आज्ञापत्र म्हणतं की दुर्गाची चाकरी परम कठीण, सोपी नाही. दुर्गाचं शासन, शिस्त अतिशय उग्र. दुर्ग कारभाराचं प्रशासन असं तसं असंही होईल हे म्हणणं म्हणजे आत्मनाशाचं निमित्त आहे, असं हा आज्ञापत्र तुम्हाला सांगतं. हे होईल, चालेल, चालू द्या, आत्मनाश आहे तो. शिक्षा असायच्या, जे ढिले आहेत त्यांना शिक्षा दिलेल्या असायच्या. तोफा बंदुका असायच्या, त्यांची काळजी निगा कशी घ्यायची. तोफांच्या, पावसाळ्यात तोफा गंजू नयेत म्हणून त्याच्यावर मेणाचे लेप द्यायचे, त्यांच्यावर निरगुडीच्या पाल्याचं झाप करायचं, आतमध्ये मेण भरून ठेवायचं, काने भरून ठेवायचे. हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे सगळे गडाचे महत्त्वाचे. दारूखान्यासारखं जे आहे, तो गडाचा हवालदार दर आठवड्याला यायचा, दारूखाना उघडायचा, त्यातलं सगळं सामान, दारू बारूद जी असेल ती काढायची, त्याला ऊन दाखवायचं, कडकडीत तापवायचं, ते पुन्हा भरायचं, बंद करायचं, कुलूप लावायचं, सील करायचं आणि स्वतःच्या उपस्थितीत करून घ्यायचं. तुम्ही लक्षात घ्या की रायगडाचा जो हवालदार होता असेल, की जिथे दारूखान्याच्या 4 जोड्या आहेत, तर त्या हवालदारावर किती मोठी जबाबदारी आहे राजधानीची, ही आपण कल्पना करू शकतो. शिलेखाना आहे, शिलेखान्यामध्ये वेरिंगचा जो मराठास म्हणून हे आहे, ग्रंथ आहे, त्याच्यावरनं बखरकार आपले हे म्हणतात, गॅझेटियरकार म्हणतात, सभासद त्याच्या बखरीमध्ये उल्लेख करतो की रायगडाचा जो शिलेखाना म्हणजे शस्त्रागार जे आहे, कॉमन शस्त्रागार जिथे इन्व्हेंटरी ठेवली जाते, तर तिथे 2 लाख वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत, 60,000 ढाली. हा मी स्टॉक सांगतोय. 60,000 ढाली आहे, 2 लाख बाण आहेत, तेवढी धनुष्य आहे. हे सगळं रायगडावर आहे. 1 लाख तागा, साधं कापडाचे तागे. आज तुम्ही रायगड जेव्हा पाहता, रायगड जेव्हा बघता, पहिला प्रश्न येतो, हे सगळं कुठे असेल? खंडोगंटी सोनं होतं, शिरांनी हिरेमाणकं होती, 3 खंडी तांबं, 450 खंडी शिसं, 20 खंडी लोखंड, ब्रॉन्झ होतं, 272 खंडी ब्रॉन्झ होतं, 30 लक्ष होऊन
1,70,00,000 सोन्याचे हो नग किंमत नाही हे रायगडावर स्टॉकमध्ये होते राज्याभिषेकाच्या वेळेला. 70,00,000 चांदीची नाणी होती. हे इतकं प्रचंड वैभव आज रायगड बघताना कुठे असेल हे कल्पना जरी केली तरी डोळ्यात पाणी येतं. आणि त्या दुर्गावर जाऊन आज आपण ज्या पद्धतीने वागतो ह्याची लोकांना लाज वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. ते होते, हे दुर्ग होते म्हणून तुम्ही आज जाऊन तिथे राहिला आहात. कठीण आहे. अजिबात लाज नाही, शरम नाही, केलेल्याची चाड नाही, तुम्ही करत नाही, ज्यांनी रक्त वाहवून ते उभं केलंय त्यांच्यासाठीही वागणं आहे तर तेही नाही. जे जे करू नये ते ते निक्षू न केलं जातं. कठीण. अन्नधान्याच्या सोयी असो, अन्नधान्याच्या सोयी, अन्नधान्य किती प्रमाणात असेल, काय असेल, हे सगळं गडाच्या अनुशासनाचा भाग होता, शिस्तीचा भाग होता. ही जी माणसं आहेत, कोण कोण असतील गडावर, तर गडावर ब्राह्मण असतात, पुरोहित असतात, ज्योतिषी असतात, वेदविद्या जाणणारे असतात, रसायनशास्त्रज्ञ असतात, रसायनशास्त्र जाणणारे, वैद्य असतात, शस्त्रांच्या जखमा शिवणारे नावी असतात, मंत्रतंत्र जाणणारे पंचाक्षरी असतात. जे जे गावगाड्यासाठी जे जे लागतं ते सगळे 12च्या 12 बलुती गडावर हजर असतात. त्याच्याशिवाय वेगळी काम करणारी एक्सपर्टीज असलेली माणसं असतात. पोथीशाळा गडावर होती असेल, रायगडासारख्या राजधानीच्या दुर्गावर पोथीशाळा नक्कीच असेल. तिथे समर्थांच्या किंवा कल्याण त्यांच्या कुठल्या शिष्याच्या हातचा दासबोध असेल, ज्ञानेश्वरीची प्रत असेल, तुकाराम बाबांची गाथा असेल, हस्तलिखित प्रती असतील ह्या पोथीशाळेमध्ये. भोसले घराणं हे विद्याव्यासंगी आहे. त्यांचं घराण्याची जी सरस्वती महाल म्हणून जी लायब्ररी आहे तंजावरला, ती त्याची साक्ष आहे. शिवछत्रपतींचे वडील हे व्यासंगी होते, विद्वान होते, पंडित होते. त्याच्यामुळे ग्रंथालय रायगडावर असायलाच पाहिजे. कुठे असेल? तुम्ही एक सांगा की हे मी आत्ता मगाशी शस्त्रांचे आकडे सांगितले, तर हे शस्त्र घडवणारे लोहार, त्या लोहारांना कोळसा पुरवणारे लोणारी, शस्त्रांना मोठी करणारे, शस्त्रांची म्यानं करणारे सुतार, या एवढ्या 2 लाख तलवारींना आणि भाल्यांना आणि बाणांच्या टोकांना धारा लावणारे शिकलगार, ही सगळी मंडळी गडावर आहेत. ती खाली राहत नाही. त्यांना बोलवायचं का आता धारा लावायला या म्हणून? हा इन्व्हेंटरीचा स्टॉक आहे, ही स्वराज्याची युद्ध सज्जता आहे. कौटिल्य म्हणतो की राज्याचे दुर्ग जे आहे ते युद्ध सज्ज हवे. मगाशी मी म्हटलं सुरुवातीला, हे कठीण आहे. गडाची चाकरी परम कठीण, शासन उग्र असं जे आज्ञापत्र म्हणतं ते आजही तुम्ही विचार जर करू पाहिला तर ते आजही तितकंच लागू आहे. मला वाटतं 2.5 तास झालेत, मी थांबतो. खूप बोलायचं आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं की 72 तासांचा आमचा अभ्यासक्रम आहे, तो 2.5 तासात आटपायचा असं आहे. त्याच्यामुळे मी अजूनही 8 तास बोलेन, पण तुम्हाला तेवढा त्रास नाही द्यायचा आहे. पण समजा हा विषय झाला पुढे, दुर्गा ह्या विषयावर पुन्हा मला बोलायची या लोकांनी संधी दिली, तर अनेक गोष्टी आहेत की ज्या दुर्गभटके म्हणून तुम्ही लक्षात घेणं, त्या आठवणं गरजेचं आहे. कसं असतं की आपण काहीतरी रंगाचा चष्मा लावून दुर्गावर जातो, ते आपण त्या पद्धतीने पाहतो. पण जेव्हा तुम्ही साधा पारदर्शक चष्मा लावून पाहता एखाद्या गोष्टीकडे, तेव्हा त्याचे खरे रंग तुम्हाला दिसतात. हे आजचं बोलणं होण्यामागे किंवा मी हे बोलण्यामागे हेच कारण आहे. दुर्गावर जाणं
ही पूर्व पुण्याई असते. त्याच्याशिवाय माणूस गडाच्या चढावर पाय घालत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. पण हे करणं, तुमच्या दृष्टीत थोडासा किंचितसा का होईना फरक पडणं, आणि पडलेला फरक तुम्ही तुमच्या मित्राला सांगणं, हे गरजेचं आहे. ही बडबडाची त्याच्यामुळे. म्हणजे थांबताना मी एकच म्हणेन, म्हणजे तुकाराम बाबांनी जे म्हटलं तसं की करवली तैसी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे. तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. नमस्कार.